अंधारातून उजेडाकडे चिन्मय नगर वाडीतील आदिवासी वस्तीत लाईट सुविधा उपलब्ध। विक्रम साबळे, इशिका शेलार व किशोर पाटील यांचे नागरिकांनी मानले आभार। खोपोली शहरातील चिन्मय नगर प्रभाग क्रमांक 14 मधील आदिवासी वाडी अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांच्या अभावाशी झुंज देत होती। विशेषतः रस्ते व वस्तीमध्ये लाईटची सोय नसल्यामुळे संपूर्ण परिसर अंधारात बुडालेला होता। परिणामी येथील नागरिक, महिला व लहान मुलांना दररोज विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते। अलीकडेच अध्यक्ष कुलदीप शिंदे, उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, परिवहन सभापती किशोर पाटील आणि नगरसेविका सौ अश्विनीताई अत्र्या यांनी या आदिवासी वाडीला भेट देऊन नागरिकांच्या समस्यांची प्रत्यक्ष पाहणी केली। स्थानिक नागरिकांनी लाईटच्या अभावामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी मांडताच संबंधित लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाची तात्काळ दखल घेतली। तसेच अश्वपरीस फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ इशिका शेलार यांनी जातीचे दाखले काढण्याच्या कामानिमित्त वाडीत ये-जा करत असताना या समस्येची तीव्रता अनुभवली होती। त्यांनी या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करत खोपोली नगरपालिकेकडे निवेदन सादर केले होते। लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थेच्या संयुक्त प्रयत्नांमुळे प्रशासनाशी प्रभावी समन्वय साधून तातडीने उपाययोजना करण्यात आल्या आणि वाडीत लाईट बसवण्याचे काम पूर्ण करण्यात आले। आज या आदिवासी वाडीत प्रकाश पसरला असून संपूर्ण परिसर उजळून निघाला आहे। अनेक वर्षांचा अंधार दूर झाल्याने नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून आनंदाचे वातावरण आहे। विशेषतः आदिवासी बांधव, महिला भगिनी व लहान मुलांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य झळकत आहे। या सकारात्मक बदलाबद्दल स्थानिक नागरिकांनी सर्व संबंधित लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले। यावेळी सौ इशिका शेलार यांनी खोपोलीतील अशा सर्व आदिवासी पाड्यांवर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा आपला ठाम मानस व्यक्त केला। ही घटना केवळ एका समस्येचे निराकरण नसून जनतेच्या प्रश्नांप्रती संवेदनशील व तत्पर असलेल्या लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांच्या कार्याचे प्रेरणादायी उदाहरण आहे। समाजातील मूलभूत समस्यांकडे वेळेत लक्ष देऊन प्रभावी कार्यवाही केल्यास सकारात्मक बदल घडवून आणता येतो, याची प्रचिती या उपक्रमातून पुन्हा अधोरेखित झाली आहे।